यात आपण पाहणार आहोत की वर्षाची पुनरावृत्ती कशी होते. ठीक आहे, 2014 हा वर्ष कधी रिपीट होईल, 2020 हा वर्ष कधी रिपीट होईल, 2005 हा वर्ष कधी रिपीट होईल. ठीक आहे, तर शेवटचे दोन आकडे घ्यायचे, त्याला 4 ने भागायचं. का? कारण लीप वर्ष हे 4 वर्षांनी येतं. म्हणून आपल्याला 14, या 14ला मी काय केलं, 4 ने भागलं, 4 त्रिक 12 आणि माझे 2 बाकी उरले. ठीक आहे, 2 बाकी उरले. मग ज्या वेळेस 2 बाकी उरतात, बाकी जेव्हा 2 उरतात तेव्हा 11 मिळवायचे. ठीक आहे, 11 मिळवायचे. याचा अर्थ हा 2025 मध्ये 2014 वर्ष रिपीट होणार. 2020 ला जर मी 4 ने भागलं तर माझं उत्तर पूर्ण येतं, माझं बाकी 0 उरते. का? 4×5 पूर्ण भाग जातो, बाकी माझी 0 उरते. 0 बाकी उरत असेल तर 28 मिळवायचे. म्हणजे याचा अर्थ 2048 मध्ये हे वर्ष रिपीट होणार. 2005, आता 2005 बघा, 5 ला जर मी 4 ने भागलं, 5 ला जर मी 4 ने भागलं, मला 4 एक 4 आणि 1 बाकी उरते. 1 बाकी उरलं, 6 मिळवायचे. मी त्याच्यामध्ये 6 मिळवले, असे माझे 2011 झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने वर्षाची पुनरावृत्ती होते.